होता असं खूप होता, काम होतं खूप सारं. हो 1500 बस. सिक्रेट सेंटा मध्ये भेटलेला गिफ्ट. आणि तू काय दिलेला? मी बॉटल आणि कप दिला होता. ओके. अरे वा, मला काय भेटला सिक्रेट सेंटा मध्ये? तू का खुश होता? बरं झालं हे दिलंय, ते माझी बॅग तशी पण खराब झाली होती. या फ्रेंड्स, संध्याकाळचा नाश्ता करायला. तर थोड्या वेळातच पूजा आणि मी निघतोय फ्रीज घेण्यासाठी. आता रिझन हे आहे की अगोदरचं फ्रीज आपल्याकडे आहे ते ऍक्च्युली इतकं परफॉर्म नाही करत आहे जितकं आपल्याला हवंय. ज्या ज्या गोष्टी म्हणजे आईस क्यूब्स वगैरे वापरणं कमीच आहे आपलं, है ना पूजा? पण तरी पण ते आपल्याला आता चेंज करायचं आहे कारण की ते जुनं पण झालंय. तर त्यासाठी ऑनलाईन पण आपण ऑर्डर करायचा विचार करत होतो. बुक करणार होतो, जसे की आपण वॉशिंग मशीन पण ऑनलाईनच घेतली होती. तर फ्रीज पण त्याच विचारात होतो, पण आता सध्या काही सेल चालू नाही अमेझॉन वरती ना फ्लिपकार्ट वरती. तर आम्ही आता विजय सेल्स मध्ये जातोय फ्रीज घ्यायला. म्हणजे ऍक्च्युली तो जुना फ्रीज होता ना, तो काहीच वर्क करत नाहीये. हा म्हणजे थंड सगळं कुलिंग वगैरे होतं, पण कुलिंग होऊन जास्त प्रमाणात कुलिंग होतं त्याचं. होतं तर सगळं भाज्या बिज्या बर्फ भरून जातात, नाहीतर मग कधी कधी काहीच होत नाही. तर त्यामुळे आपण जर आता चेंज करून टाकूया. कारण की होऊ शकतं आता उन्हाळ्यामध्ये परत थंडा म्हणजे कोल्ड ड्रिंक्स वगैरे ठेवायचं, आईस्क्रीम्स वगैरे आणलं, आईस्क्रीम पण राहत नाही ना, आईस्क्रीम पण पिघळून जातात थोड्या टाइम पण ठेवलं तर त्यामुळे एक थॉट आला. तर विजय सेल्स फार जुनं आहे, फार म्हणजे झाले असतील त्याला किती आता 2023 ना, 10-12 वर्ष तर झालेत. कारण की मी अगोदर बँड्रामध्ये राहायचो, तिकडचा फ्रीज आहे जो मला मावशी माझी दया मावशी तिने मला दिलेला लग्न झाल्यानंतर की तुमच्याकडे ठेवा करून. बट आता इट्स टाइम टू चेंज नाव. तर विजय सेल्स मध्ये जाणार आहे आपण. विजय सेल्स इथंच आहे बाजूला हब मॉल मध्ये. जाऊन बघू काय काय अवेलेबल आहे. आपण चीपच बघणार आहे आणि नॉर्मल बघणार आहे कारण की आम्ही दोघंच आहे आणि भाव्य आहे, तर एवढ्यांना काहीच फ्रीज लागणार आहे, राईट? तर थोडाफार उपयोग होईल असा काहीतरी फ्रीज आपण बघणार आहे. तर पटपट आता नाश्ता आवरून घेऊ आणि त्यानंतर मग जाऊ पाणी भरल्यानंतर, कारण की 9 पर्यंत जाऊ. कारण पाणी पिण्याचं काल आम्हाला भेटलंच ना भरायला, लेट आल्यामुळे. पुण्यावरून आलो तर उशीर झाला थोडासा, तर पाणी भरलं नाही. तर आज पाणी भरूनच आपण डेसीला जाणार आहे विजय सेल्स. तिला हे नॅचोस कोणी दिलं पूजा? स्वतःहून घेतलं असेल. इथं नाचोस फोडून ठेवलं होतं ते इथं बघा. काव्या पळू नको बेटा, इथे 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 इथे. हे कोणी दिलं बेटा तुला? कुणी सांगितलं खायला? इथे रिटर्न द्या ते. ते बाई तिने सगळं सांडल्यावर जसं वेस्ट करते ती. थँक्यू रे बेटा, थँक्यू. अच्छा एक एक घास भरवते लसूण चिवड्याचा आणि मग हक करते येऊन खुश होऊन. बेटा एवढं नाही खायचं बेटा, तू लहान आहे ना बाळा, तू अजून लहान आहे ना तू बाळा. इकडे न खायचे चोन्या नको बस. और इस दिल में कोई नहीं है, बस एक मैं हूँ, और एक तुम हो. अच्छा अच्छा कर. कुछ ना कहो, कुछ भी ना कहो. अरे वाल हा खूप छान. अरे वा. सांगत होती की ना विजय सेल्स मध्ये गेल्यापेक्षा ना ते दुकान आहे ना, तिथे एक ओळखीचं दुकान आहे, ते 17-18 हजाराचा तो फ्रीज, तो 14 पहिला बघू विजय सेल्स मध्ये काय आहे ते. तेच बोलतो विजय सेल्स मध्ये पहिलं प्राइस बघतो. शूज पाडला होता भाग्याने जाता आता, तिला तसं बसवून ठेवलं मधोमध. तर तू बघितलं नाही जर शूज पडताना? नशीब मी मिरर मध्ये बघत होतो तर समजलं की इथं शूज पडलाय. मी ते स्कूटी पार्क करायला आलो होतो आणि हब मॉल जस्ट तिथेच आहे. ही लाइटिंग वाली बिल्डिंग आहे ती. पूजाला मी पुढे पाठवून दिलं कारण की शक्यता आहे की हब मॉल कदाचित बंद पण होईल.
एवढी काय ऍक्च्युअली या गोष्टीची गरज नाहीये म्हणजे फ्रीजची, पण नाही का एक मन करत असतं काहीतरी घेऊ काहीतरी घेऊ, म्हणून त्या एका मनातल्या इच्छासाठी आम्ही दोघंही तयार झालो की बघूयात. फायनली आपण पोहोचलो हब मॉलमध्ये. विजय सेल्स त्या साईडला वरती. विजय सेल्स ॲक्च्युली फर्स्ट फ्लोअरवरतीच आहे, म्हणून कुठे जास्त पण लांब जायची गरज नाही. पूजा आणि भव्या दोघी इथे बाहेरच वेट करतात. काय आलं? अरे आज नाही चला तू बाहेरूनच दिसते आपल्याला बऱ्यापैकी रेंजेस. त्या पद्धतीचा मी विचार करतोय तसा हाय देखील छोटा. तर इकडे ॲक्च्युली एकदम मोठा साठा आहे यांच्याकडे अप्लायन्सेसचा. या साईडला हे आणि त्या साईडला ते टी व्हीचे वगैरे. त्यांनी सांगितले क्लोजिंगचा टाईम झाला म्हणून जस्ट 2 ते 5 मिनिटच आपल्याकडे. बघू पूजा इतर आहे बघ, अशा ह्याच्यामध्ये किंवा अशामध्ये छोट्यामध्येच बघतो. छोट्यामध्येच बघते. पूजा नेहमीसारखं हायरचं शोधते प्रोडक्ट. 14,000 त्यांचा क्लोजिंग टाइम झालाय ना. हा मग तेच ते काय एक्सप्लेन पण करत नाही. केवढा छोटा एवढा पण बस झाला. एवढ्या काय करणार आहे. फ्रीजर आहे, भाजी आणि सगळं पण बसेल याच्यामध्ये. भाव्यासाठी येतो फ्रीज छोटा. भाव्याला बघा त्या फ्रीजची हाईट दाखव तुझ्या एवढी. नको ती एक तर इथे ना मी करेल मस्त करायचं. तर पूजा बोलते नॉर्मल दुकानातूनच बघूया, कारण की यांचा क्लोजिंग टाइम पण झालाय आणि बंद पण करतात येते. आपण ऍक्च्युली पोहोचलो लेट. लोक गेल्या बरोबरच बोलले क्लोजिंग टाइम झालाय म्हणून मला राग आला. अरे तुमच्याकडे कस्टमर आहे तर तुम्ही अटेंड केलं पाहिजे. नाही आपण 9:30 वाजता स्टेपिंग केलं रे. 9:30 वाजता त्यांना पण घरी जायचं असलं. बाकीचे बघ त्यांचे को-वर्कर्स सगळे घरी चाललेत, फक्त आपण 2 कस्टमर आलं. बाकी बघा पूर्ण विजय सेल्सचे सगळे विजय सेल्सचे बाकीचे पण आहेत. या साईडला पण आहे त्यांचा टीव्ही वगैरे हा सगळा. तेव्हा तो पण ऑलमोस्ट बंद झालाय. शॉप मध्ये बघायचं आज हा मग विजय सेल्सचा. तिला पकड जरा. ती पाठी फुगेवाली बाई दिसते, पिंक कलरचे फुगे पाहिजे तुला बेटा. हा पाठी वळून बघते. मम्मा रोज फुगून बसते घरी, ते कमी आहे का? हा इथे ऑलरेडी एवढा मोठा फुगा आहे जो 24 तास फुगलेला असतो रागाने. त्याला सोडून तुला काय आर्टिफिशियल फुगा पाहिजे. चल लवकर या ते बंद. बघितलं ऑफिशियल ओरिजिनल फुगा. आणि आम्ही खरंच बकवास आहे. कशासाठी? नाहीतर काय पाणी येतं त्यामुळे पाण्यात सगळं बंद होऊन जातं जाईपर्यंत. आता तो 8:30चा टायमिंग आमच्या इकडे पाण्याचा, त्यामुळे आम्ही दोघंही घरी अवेलेबल असतो. पण तो त्या टायमिंगमुळे आम्हाला बाहेर कुठे शॉपिंगला किंवा काय असं काय जाता येत नाही किंवा एकट्यालाच जाता येत. आता चाललो आपण दुसऱ्या दुकानात, बघू तिथे काय स्टेटस आहे. पूजा गेले आतमध्ये ऑलरेडी शॉपमध्ये. हे आपलं जोगेश्वरी साईडला शॉप आहे. जस्ट हायवेपासून आपण साईडला आलो तर इथे शॉप आहे. कल से बिलिंग चालू हो गया हम लोग का. बट ये अभी जो है दिख रहे हैं वो कितने तक है? 15, 16, 17 अलग अलग है. और हायर का? हायर का भी आएगा 14, 15, 16. वो मैंने आपको 14,900 बोला, बट आपका 1000 रुपया और लेस हो जाएगा, 13,900 होता है. पर मैं अपने हिसाब से मैं जूना फ्रिज देके एक ही रेट 11,900 करके दूंगा आपको. कहीं भी पता करना आपके लिए. बाकी प्राइस का मेरा रेट है 16,900. अच्छा जूना फ्रिज के साथ कितना? इसका 11,900 है. जूना फ्रिज देखकर एक्शन करके 11,900. सुनो ना, इसका ये जो पीछे वाला जो रहता है वो बाहर है कि पैक है? इसका जाली बाहर आएगा. जाली बाहर है क्या? जाली बाहर है. जाली बाहर है. जाली बाहर खाली हायर में सैमसंग इसमें अंदर रहता है. अरे तिला बाहेर काढते आतमध्ये चेपेल. ठीक है चलेगा. हाँ तो 2-3 दिन में आपको सब फोन करता हूँ मैं. क्या नाम है आपका? हर्षल गायकवाड. इस कवर काढायला लागले. चला चला चला. ये इसके लिए वो अंदर की जाली का दिख रहा है ऐसा. तर हाँ चलेगा. याद से करना, मैं आपके भरोसे करूँगा. तर थर्सडे पर्यंत हे कळवणार आहेत. अजून याच्याकडे फ्रीजेस अवेलेबल आहेत, सध्या इथे नाही आहेत. तर ते 2 दिवसात इथे त्यांची ऑर्डर येणार आहे. माझ्याकडे
कोल्हापुरी घातली आहे ना ओरिजिनल. बिगल आहे ना तो. बिगल नाहीये तो. भावेने एक नवीन गोष्ट अनलॉक केली आहे. ती आता अशी समोर उभा राहते आणि स्कूटी चालू असताना पण उभा राहते. जास्त स्पीडमध्ये नाही चालवत तिला असं उभं केल्यावरती. पूजा तिथे दुकानाच्या इथे थांबली आहे. फायनली हेच ठरलंय की 2 दिवसांनी ते फ्रीज ऑर्डर करणार आहेत. मग आपण जाऊ, बघू, फायनलाइज करू. जो आपला जुना फ्रीज आहे तो एक्सचेंज करणार आहेत आणि बस होऊन जाईल डील. तुम्ही इतका वेळ दिलात, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स. टेक केअर. बाय बाय. टेक केअर. ते रेस आहे बेटा, ते रेस एपिसोड. गाडी जाईल पुढे डायरेक्ट. ते आपल्या मंदिरामध्ये ठेवा. हो हो हो. जय श्रीराम. जय श्रीराम. आपल्याला आत्ताच जसं टेम्पलेट दिलं गेलं की राम मंदिर पूर्ण झालं. 22 तारखेला त्याचं उद्घाटन आहे. श्रीराम यांना स्वतःचं म्हणजे हक्काचं मंदिर भेटलंय. तर त्यासाठी ते बोलतात आहे की त्या दिवशी 22 जानेवारीला खुशीचा उमंग असू द्या. घरी जमलं तर दिवा वगैरे लावून ठेवा. तर शुअर आणि ॲक्च्युअलमध्ये चांगली गोष्ट आहे. हॅपी फॉर दिस अँड येस. जय श्रीराम. जय श्रीराम बोलता यावं आणि आता सगळे वेलकम करतात या गोष्टीसाठी आणि वी आर ॲट द सेम लेवल जस्ट बिकॉज ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सो जय भीम ऑल्सो. जय भीम.